श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे, पूजा मांडणी कशी करावी आणि या व्रतामागची कथा काय आहे, हे व्रत का बरं करतात आणि यातली कथा ऐकून तुम्हाला याचे महत्त्व खरंच समजेल। तर संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात। तर हे व्रत दर महिन्याला करायचे असते। तुम्ही जर का पहिल्यांदा हे व्रत करत असाल तर मंगळवारी अंगारक योग जेव्हा येईल तेव्हा चतुर्थी तुम्हाला करायची आहे आणि अंगारक चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत करू शकता। या दिवशी संपूर्ण दिवस हा उपवास करायचा असतो। संध्याकाळी नैवेद्य दाखवून मोदक त्यामध्ये ठेवून नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा व नंतरच उपवास सोडावा। सर्वप्रथम उपवास सोडायच्या अगोदर गणपती बाप्पांची गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे, आरती करावी, गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा आणि मग जेवण करावे। तर या पूजेची मांडणी कशी करावी? एका चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्यावा, तिथे एक तुपाचा दिवा लावून घ्यावा आणि तो लावल्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालावा। पंचामृताने अभिषेक घातल्यानंतर पाण्याने अभिषेक घालावा व स्वच्छ त्यांना पुसून त्यात एक तांदळाची रासमध्ये करून त्या राशीवर गणपती बाप्पांना विराजमान करावे। गणपती बाप्पांना जानवे घालावे, हळदी कुंकू वाहून त्यांना लाल फूल अर्पण करावे, तसेच दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण कराव्या आणि गणपती बाप्पांच्या समोर फळं ठेवून धूपदीप ओवाळून गणपती बाप्पांची मनोभावे पूजा अर्चा करावे। सकाळी एक माळ ओम गं गणपते नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना प्रार्थना करावी। जे काही संकट दुःख असतील ते वरण्याची गणपती बाप्पांना विनंती करावी आणि मगच दिवसभर उपवास करून संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर नैवेद्य दाखवून उपवास सोडावा। चतुर्थी हे अनेक जण दोन प्रकारच्या करतात, म्हणजे एक मिठाची चतुर्थी आणि एक पंचारती चतुर्थी। मिठाच्या चतुर्थीमध्ये एक हा मिठाचा मोदक असतो आणि बाकीचे गुळाचे मोदक असतात। त्यापैकी मिठाचा मोदक ज्याला लागेल तो खाल्ल्यानंतर ते जेवण करत नाहीत। प्रसादामध्ये जर का गोड मोदक लागला तर ते जेवण करतात आणि उपवास सोडतात। पंचारती चतुर्थीमध्ये गाईच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी बनवतात। आता या संकष्टी चतुर्थीची कथा कोणती? ही संकष्टी चतुर्थी आपण का बरं करतो? तर एकदा यादव कुलामध्ये सत्यजित नावाचा राजा होऊन गेला। त्याने 100 वर्षे सूर्याची तपश्चर्या केली। त्याची ती दारुण तपश्चर्या बघून सूर्य प्रसन्न झाला। सूर्याने सत्यजितास एक स्वमंतक मणी दिला। तो मणी तेजाने प्रतिसूर्यस होता व त्या मण्यापासून सत्यजिताला रोज 8 मन सोने मिळत असे। त्या मण्याच्या सहाय्याने सत्यजित रोज सहस्त्र भोजन घालीत असे। ही गोष्ट कृष्णाला समजली। कृष्णाला त्या मण्याचा लोभ उत्पन्न झाला। त्याने एक दिवस सत्यजिताला बोलवले। सत्यजित येताच त्याने त्याच्याकडे स्वमंतक मणी आम्हाला द्या अशी मागणी केली। तेव्हा सत्यजित म्हणाला, माझ्याजवळ तो मणी नाही, माझा धाकटा भाऊ प्रसेन याच्याजवळ तो मणी असून तो मलाच देईनासा झाला आहे, असे सांगून सत्यजित घरी निघून गेला। एकदा सत्यजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात घालून शिकारीला गेला। त्याला अरण्यात एक सिंह दिसला। त्याला पाहून प्रसेन त्याच्या मागून निघाला। तो एकटाच आहे हे पाहून सिंहाने त्याच्यावर झडप मारली व प्रसेनास ठार करून त्याच्या गळ्यातील तो सोमंतक मणी तो घेऊन निघाला। सिंह मणी घेऊन निघाला असता त्याची गाठ राम अवतारातील जांबवानासी पडली। जांबवानाने सिंहावर उडी मारली व त्याला ठार मारून त्याच्याकडील सोमंतक मणी काढून घेतला आणि तो मणी घेऊन जांबवान आपल्या गुहेत आला। त्याने तो मणी आपल्या मुलीच्या गळ्यात घातला। प्रसेन सोमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्यजिताला वाटले की हे कृष्णाचेच कारस्थान आहे। त्याने प्रसेनास नाहीसा करून सोमंतक मणी चोरला असणार। ती गोष्ट जेव्हा कृष्णाला कळली, आपल्यावर काही न करता चोरीचा आळ आलेला पाहून कृष्ण सोमंतक मणी शोधण्यासाठी निघाला। कृष्ण प्रसेनास शोधत शोधत त्या अरण्यात आला। पाहतो तर प्रसेन मरून पडलेला। त्याच्या पुढे त्याला सिंहाच्या पाऊलखुणा दिसल्या। त्या पाऊलखुणाच्या मागे कृष्ण पुढे गेला
तो काय, सिंहही मरून पडलेला. त्याच्यापुढे त्याला अजून पाऊलखणा दिसला. त्या पावलांचा माग काढीत काढीत कृष्ण जांबवंतांच्या गुहेत आला व तेथे सोमंतक मणी शोधू लागला. त्याच्या आवाजाने जांबवानाची मुलगी बाहेर आली. तिने आपल्या गुहेत परका पुरुष शिरलेला पाहून आरडाओरडा करास सुरुवात केली. तिचे ओरडणे पाहून जांबुवंत तिथे आला. जांबुवानाने कृष्णाला पाहताच त्याच्यावर झडप घातली. कृष्णही काही कमी नव्हता. त्या दोघांची झटापट सुरू झाली. त्या दोघांचे 21 दिवस युद्ध सुरू झाले. इकडे कृष्ण नाहीसा झालेला पाहून गोकुळात नंद यशोदेला फार दुःख झाले. त्यांनी संकटहर्ता श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. गणेशाच्या व्रतामुळे तिकडे कृष्णाचा विजय झाला. मग जांबुवंताने आपली मुलगी व सोमंतक मणी श्रीकृष्णाला दिली. तो मणी व जांबुवंती यांना घेऊन कृष्ण परत आला. सोमंतक मणी चोरल्याचा आळ कृष्णावर येण्याचे कारण असे की पूर्वी गणेश चतुर्थीच्या सायंकाळी कृष्ण गोपाळासह गायी घेऊन परत येत असता वाटेत गायीच्या खुरामध्ये पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला म्हणून त्याच्यावर चोरीचा आळ येईल असा शाप गणेशाने चंद्राला दिला होता. त्यामुळे कृष्णावर चोरीचा आळ आला. परंतु आईवडिलांनी केलेल्या संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे हे संकट दूर झाले व कृष्ण चोरीच्या कलंकातून मुक्त झाला. नंतर कृष्णाने तो सोमंतक मणी सत्यजिताला परत केला. सत्यजिताने कृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा व सोमंतक मणी कृष्णाला दिली. असा आहे संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमा. हे व्रत करणाऱ्यांची संकटे दूर होतात व श्री गणेशाची कृपा लाभते. म्हणून आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी अनेक माता हे व्रत करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये तसेच मुलांच्या आयुष्यात येणारे संकटे दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची पूजा आराधना करतात. अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे, त्याची पूजाविधी, तसेच महत्त्व आणि फायदे आणि ह्या संकष्टी चतुर्थीची कथा या व्हिडिओमध्ये आज आपण ऐकली. ही तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.